हा खेळ आहे सत्तेचा, हा खेळ आहे विश्वासघाताचा, हा खेळ आहे दोन ठाकरेंमधील न बोलल्या गेलेल्या युद्धाचा। 2019 मध्ये जे उद्धव ठाकरे यांनी केलं तेच 2026 मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने केलं। फरक इतकाच आहे, जेव्हा भाजप फसली होती आज उद्धव ठाकरे फसले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक महापालिका, पण हादरलं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण। हा फक्त निवडणुकीचा निकाल नाही, ही आहे नियतीची थंड डोळ्यांनी घेतलेली बदला। आजची ही गोष्ट आहे जिथे भावनिक नात्यांपेक्षा राजकीय गणित जिंकतात। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुंबईच्या शेजारी असलेली पण राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील। इथे सत्ता म्हणजे फक्त महापौर नव्हे, इथे सत्ता म्हणजे हजारो कोटींचे प्रकल्प, ठेके, नगर विकास आणि 2029च्या विधानसभेची रंगीत तालीम। 2026च्या निवडणुका लागल्या, निकाल लागले, पण बहुमत कोणालाच मिळालं नाही। सगळं इथे थांबलं, सगळे वाट पाहू लागले आणि इथूनच सुरू झाला खरा खेळ। 122 नगरसेवकांची महापालिका, जादुई आकडा, 22 शिंदे गटाची शिवसेना, सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे गट, अपेक्षेपेक्षा खूप मागे मनसे, मोजकी पण निर्णायक संख्या। हा खेळ इथेच अडकला, कारण ज्याच्याकडे मनसे त्याच्याकडे सत्ता, आणि इथेच नियतीचं पत्ते उलटे केले। एक सकाळ, एक बातमी, एक राजकीय वर्तुळात खळबळ। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा। हा निर्णय इतका अनपेक्षित होता की सर्वात मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांना, कारण कालपर्यंत जे सोबत होते ते आज समोर उभे राहिले। चला थोडं मागे जाऊ। 2019 विधानसभा निवडणूक, भाजप आणि शिवसेना युती मतदारांनी कौल दिला, पण निकालानंतर जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या अक्षरांनी लिहिलं गेलं। उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून फारकत घेतली, कधी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली। भाजप म्हणाली विश्वासघात, शिवसेना म्हणाली स्वाभिमान। आज 2026 मध्ये तोच आरोप, पण भूमिका उलटी। आज उद्धव ठाकरे म्हणू शकतात का की जे माझ्यासोबत घडलं ते चुकीचं आहे, कारण त्यांनीही तेच केलं होतं। आज भाजप हसते, शिंदे गट मजबूत होते आणि मनसे केंद्रस्थानी येते। ही आहे नियती जी कोणालाच माफ करत नाही। मनसे नेते म्हणतात हा निर्णय स्थानिक नेतृत्वाचा, राज साहेबांनी स्वतंत्र दिले, विकासासाठी पाठिंबा दिला। पण प्रश्न असा आहे, राज ठाकरे यांना हे माहीत नव्हतं का? राजकारणात मला माहीत नव्हतं हे कारण कधीही चालत नाही। भाजप न बोलता सगळं पाहतोय, कारण फायदा त्यांचाच। शिंदे गट सत्तेत, मनसे जवळ, उद्धव ठाकरे बाजूला। भाजपला न बोलता केडीएमसी मध्ये प्रत्यक्ष सत्ता, हीच असते राजकीय बुद्धिबळाची शेवटची चाल। एक प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रात विचारतोय, राज आणि उद्धव हे फक्त चुलत भाऊ नाहीत, हे दोन विचारधारा आहेत। एकत्र येण्याच्या चर्चा होत्या, पण केडीएमसीने त्या चर्चांना जाळून टाकलं। ही फक्त सुरुवात आहे का की अंतिम दुरावा? उत्तर आज नाही, पण संकेत धोकादायक आहेत। केडीएमसीचा परिणाम फक्त केडीएमसी पुरता नाही, मुंबई, ठाणे, पुणे सर्व महापालिकांमध्ये नवीन समीकरणाची सुरुवात। मनसे आता किंगमेकर या भूमिकेत, आणि जे किंगमेकर असतात तेच कधी कधी राजे ठरतात। राजकारणात कोणीही कायम विजेता नसतो आणि कोणीही कायम बळी नसतो। 2019 मध्ये उद्धव ठाकरे विजेता वाटले आणि आज तेच कटघऱ्यात। 2026 मध्ये राज ठाकरे शांत आहेत, पण त्यांच्या निर्णयाने सत्ता हल्ली आहे। नियती म्हणते तू जे केलंस तेच तुझ्या सोबत होणार। ही गोष्ट इथे संपत नाही। महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार, मनसेला काय मिळणार, उद्धव ठाकरे पुढची चाल काय खेळणार? राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे, आज वर उद्या खाली। पण एक गोष्ट नक्की आहे, केडीएमसी इलेक्शन 2026 हा फक्त निकाल नाही, तो आहे राजकारणाचा आरसा, ज्यात प्रत्येकाला स्वतःचं खरं रूप दिसतं। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।